हा डोंगर डायनोसॉर कालचा आहे। संपूर्ण जगभरात अशा टेकड्या फक्त 3च आहेत। एक दुर्गा आपल्यासोबत आज आहे, एक दुर्गा आपल्यासोबत उद्याही असेल। नमस्कार, नवरात्रीच्या या पावन पर्वात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मी निघाले आहे अंधेरीच्या अशा एका मंदिरात जे 150 वर्ष जुने आहे। गिल्बर्ट हिलवरचे हे मंदिर कदाचित देशातील सर्वात जुने वारसा स्थळ आहे। ब्रह्मदेवाच्या वरदानाने उन्मत्त झालेला महिषासूर देवांनाही पराजित करू लागला। मग तिन्ही देवांच्या ताकदीने एक आकृती तयार झाली, एक शक्ती तयार झाली, ती म्हणजे आदिमाया आदिशक्ती दुर्गा माता। म्हणूनच आदिमायाच्या अष्टभुजांमधल्या एका भुजेमध्ये ब्रह्मदेवाचे कमळ, श्री विष्णूंचे चक्र आणि महादेवाचे त्रिशूल असते। महिषासूर आणि आदिमायामध्ये 9 दिवस घनघोर युद्ध झाले। हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना समर्पित आहेत। 9 दिवसांपैकी पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा, शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे। नमस्कार, मी आली आहे अशा एका मंदिरात, जे मंदिर वसलंय 6 करोड 7 लाख वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या एका बेसाल्ट खडकावर। संपूर्ण जगभरात अशा टेकड्या फक्त 3च आहेत। त्यातल्या 2 आहेत US मध्ये आणि एक आहे आपल्या मुंबईत अंधेरीमध्ये। मंदिराच्या सभोवतालचे सर्व दृश्य अगदी सुंदर आहे। साधारण 150 पायऱ्या चढल्यानंतर मला जे दिसलं ते मी कधीच विसरू शकणार नाही। नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी आज दिवस आहे पहिला म्हणजे प्रतिपदा आणि आजचा रंग आहे पिवळा। माझ्या सोबत आहे वर्षा जाधव। वर्षा, स्वतःचं इंट्रोडक्शन स्वतःच दे। वर्षा, काय करते तू? मी फॉरेन ट्रेड करते आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट शिपिंग लाईन मध्ये काम करते। म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टला रिस्पॉन्सिबल वर्षाच आहे असं म्हणता येईल। बरोबर, त्याशिवाय प्रोग्रेस कशी होणार? भारताच्या प्रोग्रेस मध्ये एक मोठा हिस्सा इम्पोर्ट एक्सपोर्टचा आहे। एक दुर्गा आपल्यासोबत आज आहे, एक दुर्गा आपल्यासोबत उद्याही असेल। मंदिराचा सोनेरी गाभारा एवढा सुंदर आहे की माझा कॅमेरा त्याला जस्टिफायच करू शकला नाही। श्री गावदेवी मातेची मूर्ती स्वयंभू आहे। तसेच देवीकडे मागितलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतातच अशी या देवीची ख्याती आहे। तेरे मंदिरों में माई मैंने ज्योत क्या जलाई, हो गया मेरे घर में उजाला। क्या बताऊं तेरी माया, जब कभी मैं लड़खड़ाया तूने 10 भुजाओं से संभाला। खिल जाती है सूखी डाली, भर जाती है झोली खाली, तेरी ही मेहर है मेहरबानी। ममता से तेरी बढ़ के मैया मेरी तो धरोहर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। मंदिराच्या आवारातच हनुमानाचे स्वयंभू मंदिर देखील आहे। समुद्र सपाटीपासून 225 फूट वर असलेल्या या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीला खूप मोठा उत्सव भरतो। हजारोच्या संख्येने भक्तजन इथे येतात। सकाळी गाव जेवणानंतर दुपारी 2 वाजता गावदेवीची पालखी वाजत गाजत संपूर्ण अंधेरी भर फिरते। नक्की भेट द्या।
सर्व विघ्नांचा संकटांचा नाश करून भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या अशा देवीला, जी वसली आहे हिमालयापेक्षाही 1.5 करोड वर्ष जुन्या अशा पाषाण युगातल्या टेकडीवर.